श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं अगदी मनापासून आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आम्ही आलो होतो स्वामीनारायण गुरुकुल बघण्यासाठी. माझ्यासोबत काही पाहुणे पण होते, मावशी आणि काका होते आणि मावशीचा मुलगा. त्याच्यानंतर आम्ही स्वामीनारायण गुरुकुल हे जे समोर दृश्य कळत दिसत आहे ते आम्ही बघितले नाही, कारण खूपच ऊन होतं. त्याच्यानंतर आम्हाला असं वाटलं आपण नंतर बघूया, कारण मुलं सोबत होती, त्याच्यामुळे आम्ही ते नंतर बघितलं आणि आम्हाला जायचं होतं तिकीट काढण्यासाठी. मग आता खूपच असा बदल झालेला आहे म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने गेलो, तिथून वापस फिरलो आणि इकडे आम्ही तिकीट काढण्यासाठी गेलो. हे खूपच तुम्हाला समोर मंदिर दिसत असेल, हे स्वामीनारायण मंदिर आहे. खूपच छान असं मोठं असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आम्ही तिकीट बारीकडे जायला निघालो. तिकीट हे एका माणसाचं 90 रुपये आहे, पण 90 रुपये पुरेपूर हे वसूल होतात तिथं. खूपच असं बघण्यासारखं आहे. आम्ही 90 रुपयाप्रमाणे असे 6 तिकीट घेतले आणि तिथून पुढे जाण्यासाठी निघालो. तिथून इथं चप्पल वगैरे ठेवली, कारण प्रत्येकाची चप्पलचं हे टोकन घ्यावं लागतं आणि तिथं मंदिरात चप्पल नेऊ देत नाही. इथं थोड्याच अंतरावर पुढे गेल्यावर लेडीजची आणि जेंट्सची चेकिंग होते. कोणी विमल वगैरे खात असलं ना तर चेक करतात. चेक याच्यासाठी करतात की तिथं मंदिरात कोणी थुंकू नये. हे बघू शकता तुम्ही. आम्ही इथून जाण्यासाठी निघालो. खूपच छान अप्रतिम असं मंदिर आहे. हे बघू तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू करा आणि प्रत्येक देवाचं दर्शन घ्यायला विसरू नका. आणि खूपच छान असं स्वामीनारायण गुरुकुल मंदिर आहे आणि गार्डन आहे. मुलांना खेळण्यासाठी सुद्धा अशा अनेक प्रकारच्या तिथं झोके सर्व काही होतं. हे तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच.
इथं आम्ही बघून वरती आलो होतो आणि बघू शकता हे तुम्ही स्वामीनारायण गुरुकुल मंदिर आहे. पंखे तर आहेच, पण मंदिर हे अतिशय स्वामीनारायण गुरुकुल बघण्यासारखं आहे. बघू शकता हे स्वामीनारायण भगवान आहेत. इथं आम्ही थोडा वेळ विश्रांतीसाठी बसलो. बघू एकदम अतिशय रम्य असं वातावरण, खूपच छान. मंदिरातून असं वाटत होतं की बाहेर नाही निघायचं, तिथंच बसून राहायचं. खूपच. आणि हे मंदिर बघण्यासाठी 2:30 वाजेपासून हे मंदिर खुलं होतं, कारण सकाळी तिथं स्कूल असते मुलांची सकाळी, आणि दुपारून मंदिर बघण्यासाठी हे लोक येतात. मग आम्हाला इथून वरती जायचं होतं. तिथं तिकीट चेक झालं, त्याच्यानंतर आम्ही वरती जायला निघालो. मग असे विविध प्रकारचे रसायनं, काही मुलांना खेळण्यासाठी वस्तू हे अशा होत्या. बघू शकता मुलं एक एक दृश्य कॅप्चर करत होता मुलगा, आणि सर्व त्यानंच केलेलं आहे. इथं खूपच असं बघण्यासारखं होतं. छोटे छोटे वस्तू होत्या. इथं बॉटलमध्ये खाट होती. इतक्या बॉटलमध्ये नाही, इथं बॉटलमध्ये पाणी होतं, आणि त्याच्यामध्ये असे छोटे छोटे असे बुळबुळे होत होते. आणि त्याच्यानंतर पुढं खूपच असं बघण्यासारखं आहे. चला तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि बघत राहा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रसायन बघू शकता. हे पाण्याचं कसं दिसत आहे. तिथं बटन दाबलं की असं सर्व होत असतं पाण्यामध्ये. इथं आहेत पिस्टल, जे गाड्यांना असतात ना, ते पिस्टल वगैरे आहेत. ह्या काचामधून बराबर हा पाईप तिथं फिरत होता. बघू शकता ही 4 व्हीलर. आणि त्याच्यानंतर खूपच छान असं वातावरण, लाईट वगैरे, आणि नंतर त्याच्या पुढे खूपच छान असं वातावरण आहे. इथं बघू शकता कसं पाणी नळातून टपकत होतं. त्याच्यानंतर हे विविध प्रकारची इथं रसायनं होती, आणि भुतासारखं वातावरण होतं इथं. मला तर बघूनच भीती वाटली. त्याच्यानंतर पोपट होता, आणि बटन दाबल्यानंतर असा हवेत वरती उडायचा. खूपच छान. आणि इथं मग मुलांना फोटो वगैरे काढायचे होते. त्याच्यानंतर आम्हाला असं पुढे गेल्यानंतर इथं बघू शकता जी शेतीमध्ये वस्तू होत्या त्या सर्व वस्तू इथे होत्या. स्वामीनारायण गुरुकुलमध्ये विहीर, विविध प्रकारची अवजारं, ट्रॅक्टर, ट्रॉली, त्याच्यानंतर बैल वगैरे सर्व अशा वस्तू तिथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असतील. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर विविध प्रकारचे इथं पिस्टन होते, जे आपल्या ट्रकना, गाड्यांना सर्व असतात तिथं. त्याच्यानंतर आम्ही सर्व काही बघून आम्ही आता इथं गार्डनमध्ये आलो. गार्डनमध्ये खूपच छान असं होतं. त्याच्यानंतर आम्ही पुढे जायला निघालो, आणि इथून मस्त असे फुवारे होत होते. त्याच्यानंतर आंब्याचे झाडं होते. तिथे आंब्याच्या झाडांना कैऱ्या वगैरे होत्या. त्याच्यानंतर आम्हाला झोक्यातसुद्धा बसायचं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे इथं बघू शकता ससे पण होते, आणि पोपट वेगवेगळ्या प्रकारचे होते. व्हाईट कलरचे ससे होते, बदक होते, सर्व काही असे प्राणी तिथं होते. बघण्यासारखं अतिशय खूप छान असं आहे. आणि 90 रुपये तुमचे परफेक्ट तिथं. 90 रुपयात खूप काही छान असं बघण्यासारखं आहे. इथं बघा गार्डनमध्ये कसं होतं, खूपच छान. व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा, जेणेकरून नेक्स्ट टाईम माझ्यासारखाही उत्साह तुम्हाला बघण्यासाठी येईल. आणि जरूर तुम्ही अवश्य बघा गुरुकुल.
इथं बघू शकता तुम्ही, आम्ही कळस बघण्यासाठी आलो होतो. मग मुलांना फोटो काढायचा होता म्हणून फोटो काढला आणि खूपच छान असे कळस होते. आणि त्या कळसांमध्ये भगवान विष्णू, राम, सीता अशा यांच्या मूर्त्या होत्या. खूपच छान. घनश्याम, भगवान शिव पार्वती, त्याच्यानंतर स्वामीनारायण, गणपती बाप्पा, खूपच छान अशा मूर्त्या होत्या. व्हिडिओ हा तुम्ही कंटिन्यू करा, तुम्हाला समजेल. खूपच छान मंदिर. त्याच्यानंतर इथं आम्ही गार्डनमध्ये आलो, कारण गार्डनमध्ये मुलांना इथं बसायचं होतं. त्याच्यानंतर इथं बसले. आम्ही पण काही झोक्यांवरती बसलो. झोक्यांवरती बसायची खूपच अशी मजा होती. बघू शकता तुम्ही, व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि पुढे तर खूपच छान असं लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यासारखे असं वाटत होते. मग इथं आम्ही बसणार होते आणि इथं मी बसले. त्याच्यानंतर मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, पुढे दिसेल. बघू शकता मी व्हिडिओमध्ये खूपच छान असे झोके खेळले. झोके खेळण्याची मजा वेगळीच असते. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्यासारख्या वाटल्या. इथं मावशी, काका वगैरे झोक्यामध्ये बसले. माझी मुलगी पण बसली आणि मी पण बसली. खूपच छान. झोके खेळण्याची मजा ही वेगळीच असते. जसं की लहानपणीच्या आठवणी आपल्याला ताज्या होतात. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. लागेल तू का